पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का बसलाय। कुस्तीपटू विनेश फोगाट अयोग्य घोषित झाली आहे। ऑलिम्पिक संघटनेकडून विनेश फोगाट अपात्र घोषित करण्यात आली आहे। 50 किलोपेक्षा काही ग्राम वजन वाढल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। विनेश फोगाट फायनल खेळू शकणार नाहीये। फायनलमध्ये धडक मारलेली होती विनेश फोगाटने, मात्र या ठिकाणी तिला अयोग्य घोषित करण्यात आलं आहे। फक्त काही ग्राम वजन वाढल्यानंतर विनेश फोगाटला फायनलमध्ये खेळता येणार नाहीये। फायनलची तिची संधी हुकलेली आहे। विनेश फोगाटची फायनल खेळण्याची संधी हुकली आहे आणि यानंतर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर या विरोधामध्ये अपील केली जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का हा म्हणावा लागेल, कारण कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्याकडून गोल्डची अपेक्षा केली जात होती। फायनलमध्ये तिने धडक सुद्धा मारली होती, मात्र या ठिकाणी तिला अपात्र घोषित करण्यात आला आहे। 50 किलोपेक्षा फक्त काही ग्राम वजन वाढल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे आता एक धक्कादायक असा हा निर्णय म्हणावा लागेल। कहने के लिए कुछ बचा नहीं मेरे पास। जो आज थी सारे देश की थी गोल्ड मेडल पर, और नजदीक जाके वो तो डिस्क्वालीफाई पर सारे हिंदुस्तान को इस चीज का बड़ा दुख है, जिसने पूरी आस उम्मीद थी जो गोल्ड मेडल किया और वो नजदीक जाकर के जो हो गया, तो सारे देश को दुख है। तर यावर पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं आहे। ट्विटमध्ये ते नेमकं काय म्हणतायत ते आपण बघूयात। विनेश फोगाट हिची फायनलची संधी हुकलेली आहे, गोल्ड मेडलची संधी हुकली आहे। त्यानंतर पंतप्रधान मोदींनी लिहिलंय, विनेश फोगाट तू चॅम्पियन आहेस, देशाचा गौरव आहेस, असं पंतप्रधान मोदींनी एक्सवर लिहिलंय। तू मजबूत होऊन पुन्हा नव्या उमेदीने उसळी घेशील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे। तर विनेश फोगाट तू चॅम्पियन आहेस, देशाचा गौरव आहेस, असं पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।